नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीएम किसान सन्मान योजनेतील पुढील म्हणजेच की या योजनेच्या 22व्या हप्त्याचा शेतकऱ्यांना मिळण्यामध्ये विलंब होणार आहे. या हप्त्याचं वितरणाला विलंब होण्याच्या शक्यता समोर आलेल्या आहेत. म्हणजेच की आता या संदर्भातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अशी अधिकृत शासकीय माहिती आम्हाला सूत्रांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली नाही. याच्याबद्दलची कुठलीही अपडेट अद्यापही समोर आलेली नाही. परंतु सध्या जे काही घडामोडी घडत आहे, या सध्या जे काही अपडेट समोर येत आहे, या पार्श्वभूमीवरती पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो पुढील हप्ता आहे, म्हणजेच की एकंदरीत जो समोर 24 फेब्रुवारी पीएम किसान सन्मान दिन या दिवशी वितरण होईल, परंतु असं काही झालेलं नाहीये व 28 फेब्रुवारीला वितरण होईल, होळीच्या पूर्वी वितरण होईल, अशा बऱ्याच साऱ्या तारखा प्रसार माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या. परंतु अशी कुठलीही तारीख शासनाच्या माध्यमातून अद्यापही सुद्धा जाहीर करण्यात आलेली नाही. म्हणजेच की आज 28 फेब्रुवारी 2026 रोजी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 22व्या हप्त्यासाठी केवायसी करण्यासाठीची शेवटची मुदत देण्यात आलेली होती. बिहारमध्ये ग्रे स्टॉकमध्ये नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना देखील यांच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. साहजिकच होळीच्या पूर्वीच हा हप्ता वितरण केला जाईल अशा प्रकारची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली होती. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या सुरू असलेल्या घडामोडीमध्ये म्हणजेच की कुठल्याच्या माध्यमातून हप्त्याचं वितरण या संदर्भातील अपडेट हे समोर आलेलं नाहीये. म्हणजेच की आता पीएम किसान हा जो हप्ता आहे तो हप्ता वितरण होण्याचे एक महत्त्व असं कारण समोर येत आहे, ते म्हणजेच की तामिळनाडू राज्याच्या निवडणुका एप्रिल किंवा मेच्या महिन्यांमध्ये तामिळनाडू राज्यामध्ये निवडणुका होणार आहे व लवकरच म्हणजे की मार्च महिन्यामध्ये या निवडणुकीच्या कालावधीची जी घोषणा आहे ती होण्याची शक्यता आहे. आणि कालावधीमध्ये म्हणजेच निवडणुका घोषणा होण्यापूर्वीच निवडणुकीच्या पीएम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांचा जो हप्ता आहे तो वितरण या ठिकाणी केला जाऊ शकते. अशा प्रकारचे नवीन अपडेट आता समोर येत आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर राजकीय पार्श्वभूमीवरती ही अपडेट समोर येत आहे. शासनाच्या माध्यमातून अधिकृत तरी अशा प्रकारची अपडेट कुठलीही आणखीन माहिती देण्यात आलेली नाही. परंतु एकंदरीत सध्याची ही परिस्थिती, सध्या शासनाच्या माध्यमातून वगळलेलं मन व सर्वात पार्श्वभूमीवरती हप्ता पुढे जाऊ शकते, हे मात्र चित्र सध्या दिसून येत आहे. व बरेच जण असे म्हणत आहे की नमो शेतकरीचं काय सांगा. परंतु नमो शेतकरी योजनेबद्दल शासनाच्या माध्यमातून कुठलीही ची अपडेट आलेली नाहीये व सध्या तयारी नाहीये झालेली. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या योजना सुरू आहे का यांच्यावर देखील बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी म्हणजेच की उचवला जात आहे की लवकरात तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेलच. म्हणजेच की जे अपडेट आहे ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच की काही जे अपडेट आले सरकारकडून जे नवीन घोषणा करण्यात आल्या ते कळेलच. धन्यवाद.